नमस्ते. आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते. बाहेर पाऊस पडत असताना मस्त आपल्याला एक असं काही चटपटीत खमंग असं खायचं मन होतं. तर आपली आजची रेसिपी आहे मस्त चटपटीत आणि खमंग अशी डाळ वडा. तर इथे मी 1 वाटी डाळ भिजवून घेतली. मस्त छान अशी भिजली गेली आहे आणि ती मी एका चाळणीमध्ये काढून घेतली आहे. आता मी काय करते, थोडं थोडं मिक्सरला हे वाटून घेते. जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता मी हे वाटून घेते. मी इथे मिक्सरला डाळ अशी वाटून घेतली आहे. मिक्सर चालू बंद करून अशी डाळ खालीवर व्यवस्थित करून घ्यायची आणि थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची. तर मी आता इथे डाळ वाटून घेतली आहे, एका भांड्यामध्ये काढून घेते. मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि डाळ काढून घेते. मी इथे डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे वाटलेली सर्व. त्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊ. इथे हिंग घालून घेते मी. हिंग जरूर वापरायचा. आणि चण्याची डाळ घालतोय आपण. ते आलं किसून घेतलंय, ते घालून घेते. हे 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्या पण एकदम बारीक कट करून घेतले. कोथिंबीर घेतले. ही कढीपत्त्याची पानं आहेत, ती पण एकदम बारीक चिरून घेतली आहेत मी. हे चिली फ्लेक्स घातलेत, अर्धा चमचा आहे. हा एक कांदा घेतलाय. थोडेसे धने मी एकदम कुटून घेतलेत. अर्धा चमचा जिरा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे मी अख्खी डाळ ठेवलेली 2 चमच्यावरून डाळ आहे, तीही घालून घेते. आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथे आता मी सर्व मसाले घातले आणि मिक्स करून घेतलं. 1 चमचा मी तांदळाचं पीठ घालून घेते. आपण जेव्हा डाळ वाटतो तेव्हा पाणी बिलकुल घालायचं नाही आहे, बिना पाण्याचंच वाटायचं घ्यायची आहे डाळ. आता आपल्याला कडकडीत असं 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे, गरम गरम तेल. त्याच्यामुळे वडे कसे आपले छान असे कुरकुरीत होणार. आता मी गरम तेल घातलं आहे, त्याच्यामुळे मी चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे तेल घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता आपण त्याचे वडे बनवायला घेऊ. एक छोटंसं असं गोल करून घ्यायचं. जास्त जाड नाही ठेवायचे, थोडेसे पातळच ठेवायचे आणि असे वडे बनवून घ्यायचे. तोपर्यंत मी तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम होतं आहे तोपर्यंत आता हे वडे बनवून घेते. इथे आता तेल छान असं गरम झालं आहे कडकडीत. त्यामध्ये आपण वडे तळायला घालूया. सुरुवातीला आपण बिलकुल हलवायचं नाही, 1 ते 2 मिनटं व्यवस्थित असे शिजू द्यायचे, फ्राय व्हायला पाहिजे. आता मी गॅस थोडा नंतर मीडियम करणार आहे, पहिलं फास्ट गॅस ठेवला आहे. इथे आता एका बाजूने वडे छान असे तळले गेले. हे वडे मी आता परतून घेते. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आपल्याला. आता दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला वडे हे. इथे आता कमी गॅसवर मी छान असे दोन्ही बाजूने रंग बदली होईपर्यंत, किंवा आतमध्ये शिजायला पण पाहिजे, तर कमी गॅसवरच तळून घ्यायचे. आता हे मी तळून घेतलेत आणि काढून घेते. बाकी सर्व असेच मी तळून घेते वडे. इथे आपले डाळ वडे तयार झालेत, मस्त खमंग असे. तर पावसामध्ये तुम्ही जरूर बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असेल, माझी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.